राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं रात्री उशिरा बैठक पार पडली आहे। रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते। बैठकीला माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे हे देखील उपस्थित होते। विक्रम काकडे खासदार पार्थ पवार यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत। तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर सुनेत्रा पवार यांच्या समोर मोठा प्रश्न आहे, कारण एकच जागा आहे आणि त्यासाठी 70 ते 80 जण रांगेत आहेत। अशा अवस्थेत या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे? माधवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी जवळपास 80 पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत आणि याच्यामधूनच काही निवडक नावं सध्या पक्षानं चर्चा केलेली आहे। रात्री 11 ते 11:15 वाजता बैठकीला देवगिरी निवासस्थानी सुरुवात झाली। ते रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत एक प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्याचं पाहायला मिळालं। या बैठकीमध्ये विक्रम काकडे यांच्या नावावर चर्चा झाल्याचं देखील पाहायला मिळालं। मात्र विक्रम काकडे यांच्यावर सध्या पक्षातून बराच विरोध होताना आपल्याला दिसतोय। विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे बालपणीचे मित्र आहेत। तर संजय काकडे जे माजी खासदार आहेत भाजपचे, त्यांचे चिरंजीव आहेत। त्यांच्या नावावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। यासोबतच पक्षातून राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, जिशान सिद्दीकी यांच्या देखील नावांवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आज 9:30 वाजता पुन्हा एकदा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडणार आहे आणि त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे। आता देवगिरी निवासस्थानी हळूहळू नेते यायला सुरुवात झालेली आहे। दिलीप वळसे पाटील सध्या देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच अंतिम नाव देखील जाहीर करतायत का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। माधवी, नक्कीच आज या बैठकीत आता उमेदवारीवर शिक्कामोर्तब होतंय का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निलेश, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।